शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपल्यापैकी बरेचसे शेतकरी काही शेतकरी गट चालवतात, काही बचत गट चालवतात आणि ह्या शेतकरी गटाच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे शेतकऱ्यांचा माल हा शेतकऱ्यांनीच विकायचा आणि त्याचा नफा हा फक्त शेतकऱ्याला मिळतो. म्हणजे तो जो शेतकरी ते ग्राहक याच्याशी डायरेक्ट संपर्क साधला जातो आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा नफा होतो आहे. फक्त काय आहे की हे शेतकरी एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे आणि एकत्र जर आले तर एक चांगल्या पद्धतीनं किंवा शेतीकडं आपण एका व्यावसायिक दृष्टिकोनातनं बघू शकतो. आपले बरेचसे शेतकरी आता किंवा महिला शेतकरीसुद्धा या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत आणि ते यशस्वी होताना दिसतात. आता हे सांगायचं कारण म्हणजे वाई तालुक्यातले खानापूर येथील आत्मनिर्भर शेतकरी सागर जाधव हे आज मुलाखतीसाठी आलेले आहेत. त्यांनी ॲग्रीमधला डिप्लोमा केलेला आहे. घरची शेती होती पण नोकरीच्या मागे न लागता त्यांनी घरच्या शेतीतून एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली आहे. कसा होता त्यांचा हा प्रवास की सामान्य शेतकऱ्यापासून त्या शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापक आहेत. यामध्ये बऱ्याच अडचणी आहे. हे निश्चितच सोपं नाही आहे काम. इतक्या लोकांना एकत्र करणं किंवा बँकांचे व्यवहार करणं, ही कंपनी म्हणून स्थापन करून त्याचं कामकाज चालणं. तर या सगळ्याच्या मागं नक्कीच मेहनत आहे, तितकाच अभ्यास पण आहे, जिद्द पण आहे आणि हा प्रवास तसा सोपा नाही आहे. म्हणून हा प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅडम. तुमची आता शेतकरी उत्पादक कंपनी आहे, पण याची सुरुवात कशा पद्धतीने झाली? सुरुवातीला तुम्ही शेतीमध्ये पाऊल टाकलं त्यावेळेला तुमच्या शेतीची परिस्थिती कशी होती? सुरुवातीला माझा डिप्लोमा झाला. त्यानंतर मी नोकरीच्या मागे न लागता मी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस आमची कोरडवाहू जमीन होती. म्हणजे विहीर खाणं, पाईपलाईन करणं यामध्येच माझा वेळ गेला आणि मी माझ्या स्वतः गुंतवून घेतलेलं. सकाळी शेतीत जायचं, संध्याकाळी यायचं. म्हणजे ॲज युजल जे शेतकरी काम करतात तेच काम मी करत होतो. 8 ते 10 वर्ष मी तेच सुरुवातीला करत होतो. कारण पाईपलाईनचं लोन, घर बांधायचं, शेतकरी निवासचं लोन, विहीर खाण्याचं लोन हे फेडण्यातच माझा सगळा वेळ जायचा आणि उत्पादन पण हवं होतं ना. त्यावेळेस काहीतरी उसाला 1700-1800 रुपयाच्या आसपास भाव होता त्यामध्ये. तर तेच चालू होतं माझं. आणि पर्यायानं काय झालं की मी हळदीची लागवड केली. हळदीची लागवड केल्यानंतर हळदीची उगवण क्षमता कमी झाली माझी पावसाचा आणि मी ठिबक केलं. त्यावेळेस ठिबकचं पण एवढं नॉलेज नव्हतं, ते कसं वापरायचं, कसं हे करायचं. मग ते भिजायला कमी पडले असेल हळद, नाही तर काय प्रॉब्लेम झाला असेल, उगवण क्षमता त्याची कमी झाली. मग आता काय करायचं. मग मी काय केलं, त्या हळदीमध्ये पपई लागवडीचा निर्णय घेतला. पपई लावल्यानंतर व्यवस्थित सगळं झालं. हळदीची काढणी मी पपई लावताना 7x7 अंतरावरती लावली की माझा ट्रॅक्टर होता की मधून त्याची मेहनत वगैरे व्यवस्थित व्हावी हा उद्देश होता. त्यावेळेस चुलत्यांचं आमचं म्हणून 5 एकर जमीन होती आमच्याकडं. आता माझ्याकडे 2.5 एकर क्षेत्र आहे. तर ती सुरुवात केल्यानंतर हळदीच्या वरती सुरुवातीला काय आलं, पपईची पानं अशी वरती उभी झाली. आपल्या ऊसाची पानं कशी उभी होतात, याला म्हणलं हे असं काय झालंय, तर ती सूर्यप्रकाशासाठी हळदीच्या वरती येत होतं. अंतर कमी पडलं. 3.5 फुटाचे बेड होते. मग एकाडे एक मी लावलेली पपई. नवीन प्रयोग काय करूया. त्याला मी जीवामृत वगैरे सगळं वापरत होतो आणि हळद काढून घेतली. हळद काढल्यानंतर त्याच्यात घेवड्याचं एक पीक झालं माझं. त्याच हळदीमध्ये. म्हणजे हळदीमध्ये कोथिंबीर झाली, मिरची झाली, घेवडा झाला हळदीमध्येच, त्याच्यात पपई झाली. पपईमध्ये परत मी घेवड्याचं पीक केलं. घेवड्याचं पीक काढून घेतलं. त्यावेळेस पपई नेमकी मे मध्ये माझी चालू व्हायला गेली. म्हणजे रमजानचा कालावधी असेल. मग मी मार्केटला घेऊन जात होतो पपई. तर त्यावेळेस माझं 25 किलोचं 27 किलोचं कॅरेट व्यापारी 100 रुपयाला खरेदी करायचे. आणि कसं व्हायचं, पहाटेचं मार्केट असायचं. पहाटे 3 वाजता जायचं तिथं मार्केटमध्ये आपलं स्वतःचं कॅरेट घेऊन. वाईमध्ये बाकीचा भाजीपाला कोकणात तिकडे जायचा. चांगल्या दराने जातो, अजूनही जातो. पण पपईचं काय व्हायचं, एक व्यापारी
सकाळी सकाळी माझ्याकडून पपईचे कॅरेट खरेदी करायचा 100 रुपयामध्ये. रात्री यायचा, बघून जायचा, पण दुसरं कोण घ्यायचंच नाही. आणि मला घेताना बोलायचा की त्याला कोण खाते आमच्या कोकणात पपई म्हणायचा कोण खात नाही. आपलं तू मला कॅरेट सकट पपई देत असतील तर मी घेऊन जातो, उद्या तुझं कॅरेट आणून देईल. आता मार्केट संपायला यायचं, मग मला पण पर्याय नसायचा. मी आपलं 100 रुपयाला असं 1 कॅरेट असे 2-3 कॅरेट त्याला देऊन टाकायचो. आणि त्यावेळेसच काय झालं, लॉकडाऊन पडलं. रात्रीचं मार्केट चालू असायचं. त्याची जी वागणूक मला पटली नाही की आपण एवढं कष्ट करायचं आणि शेतकऱ्याला एकदम तुच्छ वागणूक. घेऊन तर जायचा, कारण पपई जी होती माझी जीवामृत आणि हळदीचं शेणखत वगैरे मिळालेलं, क्वालिटी उत्तम होती. तैवान 15 नंबरची पपई लावलेली मी. झाडाला मस्त 200-300 फळं वगैरे लागलेली एका झाडाला. 1100 झाडं होती माझी 50 गुंठे क्षेत्रात. 7x7 वर 1100 झाडं लागलेली. तर मग आता काय करायचं. मग आमच्या इथं मॉल होता एक. मॉल असल्यामुळं त्याच्या बाहेर बसायचं रस्त्यावरती पपई विकायला, असं नियोजन केलं लॉकडाऊन मध्ये. सुरुवात केली तर जिथं 1 कॅरेट 300 रुपयाला 100 रुपयाला जायचं, तसं मला एका पपईला दर 80 रुपयापर्यंत पण मिळाला. बघा, कारण क्वालिटी होती. आणि तैवान जी ती थोडी गोडीला कमी असते, कडक असते, पण जीवामृत आणि सेंद्रिय खताचा वापर होता, त्यामुळे तिला चव आलेली. म्हणजे खूप लांबून शेतकरी यायचे. मग मला तेव्हा कळलं की शेती करण्यापेक्षा जर स्वतःचा माल आपण स्वतः विकला तर त्यामध्ये भविष्य आहे आणि फायदा आहे. आणि मग मी त्यावेळेस निर्णय घेतला की आपलं स्वतःची विक्री व्यवस्था पाहिजे. मग स्वतःची विक्री व्यवस्था पाहिजे तर काय, कंपनी पाहिजे. आणि मग कंपनी स्थापन करण्याचा मी त्यावेळेस निर्णय घेतला. म्हणजे हे शेतकरी म्हणून तुम्हाला जे अनुभव आले त्यातनं तुम्ही प्रेरित होऊन आपलं स्वतःचं असं काहीतरी शेती व्यवसाय म्हणून असलं पाहिजे हे लक्षात घेऊन तुम्ही शेतकरी कंपनीकडे वळालात. पण आता असं म्हटलं की आता ठीक आहे, बाकीचे काढतायत किंवा बाकीच्याकडे दिसते आपल्याला शेतकरी कंपनी आहे वगैरे, पण आपण स्वतः ज्या वेळेला या व्यवसायात किंवा स्वतः त्यात पडतो त्यावेळेला तितकंसं ते सोपं नाहीये की शेतकरी कंपनी आपली स्थापन करायची. याच्यासाठी बराचसा अभ्यास लागतो किंवा बरीचशी तयारी लागते. मग ही शेतकरी कंपनी स्थापन करायची तुम्ही ठरवली आणि त्याच्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला? मग आता याच्यामध्ये कसं, आता मी ते विक्री करत होतो त्यामुळे मला माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट मिळाला. तू कर, काय करायचे आम्ही पाठीशी आहोत, ते महत्वाचं असतं. बरं, आता कंपनी रजिस्टर करताना मी संचालक निवडले. असं मी 10 शेतकऱ्यांचा अगोदरच आमचा बचत गट होता, सगळ्यांना एकत्र घेऊन त्या सगळ्या गोष्टी अगोदर केलेल्या. त्यातीलच एक 3-4 संचालक घेतले सगळे. हा निर्णय केव्हा झाला कंपनी स्थापनेचा? मला वाटते कंपनी स्थापनेचा निर्णय लॉकडाऊन मध्ये माझ्या ते ह्याच्यात होतं. मी 2 वर्ष अभ्यास करत होतो. मग अभ्यास करताना म्हणजे कसं की कोणी कंपनी स्थापन केली त्याला जाऊन भेटणं, मग वेगवेगळे अनुभव यायचे. कोण म्हणायचं नको करू, कोण म्हणायचं कर. तर मी 2 वर्ष अभ्यास करत होतो. पण शेवट मनाचा चंग बांधला आणि कंपनी रजिस्टर म्हणलं काय होईल ते बघूयात, आणि कंपनी रजिस्टर केली. मग आता ही रजिस्टर करताना आपण कशा पद्धतीने केली जाते? काय आलं, मी इथं लोकलला CA ला यांना हे केलं, भेटलो, कारण CA लागतोच. ROC ला रजिस्टर होती कंपनी. तर वेगवेगळे खर्च येत होते पुढे. बरोबर, आणि त्याचं नाव ठरवायला लागतं, त्याचे सदस्य निश्चित करावं लागतात. नाव पण आपण जे ठरवू ते मिळेल असं नाहीये. अगोदर रजिस्टर असले तर ते नाव मिळत नाही. मग असं करत ह्या CAचा खर्च 30-35 हजार, दुसऱ्याचा 30 हजार, असं करत मला एक ऑनलाईन नंबर मिळाला जालन्याच्या इथला. मग तिथं मी कंपनी त्यांच्याकडे ऑनलाईन रजिस्टर करून घेतली. ठीक आहे, आपलं आता त्यावेळेस सगळं म्हणजे गोष्ट पैशापाशी येऊन अडकत होती. मग 33-35 हजार ह्या CAनं सांगितले. DSCचा खर्च एका ह्याला 3,000 रुपये. मग असे 5 संचालक.
15 ते 20,000 रुपये त्या DSC ला जात होते. म्हणजे 30-35 आणि हे 20, 55-60 हजार रुपये आपले खर्च होणार, नोंदणी, ते DSC, ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मग मी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. ऑनलाईन मला 25,000मध्ये मिळाली एक कंपनी, आणि त्याच्याकडून मी सगळे संचालक वगैरे रजिस्टर करून घेतलं. पण पुढचं नॉलेज काय नाही. कंपनी तर रजिस्टर केली, तेच की चालवायची कशी. आता त्यावेळेस एक किस्सा सांगतो की ज्यावेळेस मी माझ्या कंपनीचं अकाउंट काढायला बँकेत गेलो, 3 ते 4 ठिकाणी गेलो. 4ही ठिकाणी मला करंटचं अकाउंट बँकेनं दिलं नाही. आणि प्रत्येक बँकेत माझे 8-8 दिवस फेल गेले. तर शेवट मग एका बँकेत, आपल्या सहकारी बँकेतच मी अकाउंट काढलं पहिल्यांदा, कंपनीच्या नावानं. झालं. ते झाल्यानंतर असं वाटायला लागलं की कंपनी करून आपल्याला कामाला काहीच नाही ना. कंपनी रजिस्टर केली, सगळ्या गोष्टी केल्या. याच्यात एक गुजरातची टीम माझ्याकडे आली. म्हणजे त्यांनी ते बघितलं असेल ऑनलाईन कुठली कंपनी रजिस्टर आहे, काय आहे, फायनान्स करतो म्हणून ते आले. आल्यानंतर आपल्याकडे काय कंपनीची इमारत नाही, काय नाही. कंपनी कुठं, तर पिशवीत. रजिस्टर डॉक्युमेंट फक्त आपल्याकडे, काय दुसरं आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला की जाधव साहेब, तुम्ही कंपनी रजिस्टर केली, पण तुम्हाला ही चालवायची कशी हे माहिती आहे का? तुम्ही चालवणार कशी? बरोबर. तुम्हाला जर गाडी आहे, तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग येतच नाही तुम्हाला, तर ती चालवणार कशी? कारण फायनान्स ते देणार. फायनान्स ते देणार होते. आणि म्हणलं आम्ही तुम्हाला फायनान्स कसं करू आम्ही? तुमच्याकडे तुमचं ऑफिस नाही, तुमच्याकडे इमारत नाही, तुमच्याकडे काही गोष्टी नाही आहेत. म्हणलं तुमचं साहेब बरोबर आहे. म्हणले पहिलं कंपनी कसं चालवायचं ते बघा. तर मग मी सारथीच्या माध्यमातून 5 दिवसाचं ट्रेनिंग केलं, फ्रीमध्ये झालं. आणि 5 दिवसाचं ट्रेनिंग केल्यानंतर मग आम्हाला योग्य दिशा मिळाली, मार्गदर्शन मिळालं. कंपनी कशी चालवायची, CA कसाही करायचा. आता इथं जे 35-40 हजार CA ला जात होते, त्या माध्यमातून पुण्यातील CA भेटले की जिथं 10,000तच कंपनीचं ऑडिट वगैरे सगळं होतंय. DSC 5,000तच होते, 5 संचालकांच्या. म्हणजे तो खर्च कमी आला. मग मला वाटायला 10-15 हजार म्हणजे काय नाही. जिथं 60-70 हजार खर्च होत होते, तिथं 10-15 हजार म्हणजे. ज्यावेळेस कंपनी रजिस्ट्रेशन करत होतो, मग त्यावेळेस सगळ्या सदस्यांचं एकमत झालं नाही. मग मी एकट्यानं पुढे जायचा निर्णय घेतला. की आपलं रजिस्टर, मग तो सगळा खर्च मला स्वतः एकट्याला करायला लागला. आणि ते झाल्यानंतर, म्हणजे ट्रेनिंग व्हायच्या अगोदर एक वेळ अशी आलती की 60-70 हजार रुपये खर्च व्हायचे. आणि दरवर्षी, आता समजा बचत गट असेल तर त्याला ऑडिट वगैरे काय नसतं. म्हणजे तुमचं रेकॉर्ड आपण मेंटेन करायचं आणि सगळं ही करायचं. म्हणजे तुमचं अकाउंट पण कोण चेक करत नाही, काय नाही, काय विषय. पण कंपनी झाली की तुमच्याकडे CA आला, CA करायला लागतो, दरवर्षी त्याचं ऑडिट करायला लागतं. म्हणजे तिथं उलाढाल तुमची दाखवली गेली पाहिजे लेखी. जरी नसेल तरी पण तो खर्च CA घेणारच ना. जरी तुमचं नील मध्ये दाखवलं तरी त्याचं ऑडिट, कंपनी म्हटल्यानंतर ते ऑडिट करायला लागतं. मग मला तेव्हा वाटत होतं की आपला निर्णय चुकलाय वाटतं, की आपला बचत गटच बरा होता. पण जर आपल्याला पुढे जायचंय तर आपल्याला थोडीशी रिस्क घ्यायला, धोका पत्करला पाहिजे. तो मी पत्करला. म्हणजे त्याच्यात काय आलं, म्हणजे ते ट्रेनिंग व्हायच्या अगोदर माझे जे संचालक होते 3 मला सोडून गेले. तर त्यांना यातलं नॉलेज नव्हतं, त्यांचं शिक्षण कमी होतं. म्हणजे तो त्यांचा दोष नाही. मग मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलो. बरोबर आहे की ठीक आहे, आपला पहिला गट होता तोच बरा होता म्हणलं. त्याच्यानंतर माझं ते ट्रेनिंग झालं. वेगवेगळे प्रोजेक्ट कळायला लागले मला तिथं, की बाबा गोडाऊन बांधायला मिळते सबसिडी. पहिलं कसं फक्त कृषी विभाग होता, मग आता कृषी विभाग आहे, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ आहे, पणन महामंडळ आहे, स्पाइस बोर्ड आहेत, आपेडा आहेत. असे वेगवेगळे ऑफिस आहेत जी शेतकऱ्यांना मदत करतात. कृषी विज्ञान मंडळ आहेत.
तर मी बियाण्याचा म्हणजे करायला तर काय कामच नाही आणि ऑडिटचा खर्च 25-30 हजार होतो. म्हणजे त्या कंपनीची उलाढाल तुमची दिसली पाहिजे, कंपनीतर्फे काहीतरी उत्पादन काहीतरी केलं पाहिजे. उत्पादन झालं शेतकरी पाहिजे ना. उत्पादक कंपनी जर म्हटलं तर हे उत्पादन मेन आहे. हा, मग आपल्याकडे करायलाच काय नाही काहीच ना. नव्हतं तेव्हा. प्रोजेक्ट जर करायचे झाले, समजा गुळाचा प्रोजेक्ट टाकायचा, तर खर्च 1 कोटी. कोटीचं कर्ज आपण कुठं फेडणार करायचं? आणि कसं काय करणार? एवढं मोठं कर्ज काढू कसं? आणि त्यात साथ पण पाहिजे ना सगळ्यांची. आणि त्यात साथ पण नव्हती, संचालक निघून गेलेले. मग बँकेत गेल्यानंतर पहिलं बँक तर काय उभी करतच नव्हती. मग मी 3-4 बँकमध्ये प्रस्ताव टाकला. बँकेत गेलो, बँकेनं पहिली अट टाकली की तुमचं ठीक आहे, आम्ही तुम्हाला लोन देऊया, पण तुमची याच्यात काहीतरी उलाढाल पाहिजे ना. बरोबर. मग आता ही अडचण आली, मग ह्याच्यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली. मग एक नेवसे म्हणून कृषी अधिकारी आहेत वाईचे, त्यांच्याकडून मला ग्राम बीजोत्पादनाची माहिती मिळाली की बाबा ग्राम बीजोत्पादन कसं होतं, कशा पद्धतीने केलं पाहिजे. तुम्हाला सुरुवातीला विद्यापीठाचं बियाणं पाहिजे, मग तिथला तुमचा सोर्स रिपोर्ट पाहिजे, तिथला प्रमाणित बियाणं, त्यांचं बिल पाहिजे, त्यांचा रिपोर्ट पाहिजे. मग त्याच्यासाठी वेगळं ऑफिस आहे जे रजिस्ट्रेशन करायला. कितीतरी गोष्टी म्हणजे शेतीमध्ये ह्या गोष्टी असतात हे मला तेव्हा कळालं, माझं शिक्षण झालेलं असून. पण ह्या सोयाबीनचं बियाण्याची बी नोंद करायला लागते हे मला तेव्हा कळालं. आणि मग मी शेतकरी आमचे सगळे एकत्र केले, मग त्यातले 10-12 शेतकरी तयार झाले ग्राम बीजोत्पादन. मग ते विद्यापीठाचं बी फाउंडेशनचं सोयाबीन उपलब्ध केलं, सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं. आणि एक आमचा क्रायटेरिया ठरवला की बाबा 10% कंपनी राहील, बाकी सगळे शेतकऱ्यांना आपल्या सभासदांना आपण फायदा देऊन टाकू. मग ते बियाणं आणलं, त्याच्या सगळे प्रोसेसनं, म्हणजे जसं गायडन्स असेल कृषी विभागाचा, बियाणे महामंडळ, म्हणजे त्या पद्धतीनुसार कसं करायचं, कसं करायचं, यामध्ये आम्हाला रोहिणी जोशी म्हणून मॅडम, त्यांची मदत भरपूर झाली. मग ते आम्ही सुरुवात केली. सगळं आता शेती करायचं तर आम्हाला माहितच आहे, पण ती पद्धत ह्याच्यात नवीन काय होतं की बियाणं आपल्याला करायचं होतं, बियाणं प्रोडक्शन. बरोबर. मग कारण मला अगोदर प्रश्न पडलेला की बियाणं आपण दुकानातनं घेतो सर्टिफिकेशन, तर त्याचा रेट असतो 150 रुपयाच्या आसपास, म्हणजे त्यावेळेस होता. तर मग आपण शेतात जे उत्पादित करतो त्याचा रेट 42 रुपये का? बरोबर. आणि ह्या बियाण्याचा 150 रुपये रेट का? कुणीतरी पिकवलेलंच आहेत ना. मग ती सगळी माहिती संकलित करून म्हणलं मग आपण का नाही बियाणं प्रोडक्शन करू शकतो. मग ते बियाणं प्रोडक्शन केलं आणि त्याच्यातून जी उलाढाल झाली, मग त्यातून कंपनी चालायला सुरुवात झाली. खरं रूप. मग बँकेत गेल्यानंतर बँकेला पण दिसायला लागलं ना की बाबा ही कंपनी नुसती कागदावर नाही, यांची उलाढाल होते, बियाण्यात आमची उलाढाल झाली. मग तिथून मग आम्ही पुढं चालू झालं. मग आता तुमच्या कंपनीतर्फे काय काय चालतं? ग्राम बीजोत्पादन तर आहेच आहे, आणखीन काय तुम्ही त्यात प्रगती केली? आता मी निर्यातीमध्ये ग्राम बीजोत्पादनामध्ये काय व्हायला लागलं की मी जसं पुढं जाईल तसं मला वेळ देता येणार त्यामध्ये. आणि त्याच्यात काय व्हायचं की 1 वर्ष मला थांबायला लागायचं. पैसा जो येतोय, म्हणजे समजा ह्या वर्षी आपण सोयाबीनचं उत्पादन काढलं तर पुढल्या वर्षी पेरणी होतोपर्यंत आपण थांबून राहायला. मग मध्ये गॅप भरपूर पडत होता. मी म्हणजे सारखा अभ्यासच करत असतो. मग हा व्यवसाय आपल्याला पूर्णत्वास नेणार नाही म्हणलं. बरोबर. म्हणजे फक्त एकावर अवलंबून राहून जमणार नाही की आपल्याला दुसरा पण व्यवसाय काहीतरी केला पाहिजे. आणि मग मी नियोजन केलं की आपण शेतीमालाची निर्यात करू. बियाणं प्रोडक्शन तर ते चालूच ठेवूया म्हणलं. मग हे शक्य का झालं? त्या बियाण्यामुळेच झालं. बरोबर आहे. त्याचा अनुभव तुम्हाला मिळाला चांगला. स्वतः सगळं केलं ना. मग फील्ड व्हिजिट म्हणा, शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा, बोलवायचं, वा तू असं नाही टोकन पद्धतीने लाव. मग शेजारी बाबा दुसऱ्या जातीचं तर एक अंतर सोड,
बीजोत्पादनाचा जो क्रायटेरिया ते बरोबर आहे. सगळं हे केलं. त्यामुळे मग तुम्हाला दर पण त्यावेळेला चांगला मिळाला असेल की? 80 रुपयाच्या आसपास आमचं. आता कसं झालं, मार्केटमध्ये आम्ही नवीन होतो. पण निदान डबल तरी झाला, 42 80 झाला 80 ना. रुपयाने दर मिळाला सोयाबीनला. म्हणजे ते यशस्वी झाला तुमचा तो प्रयोग. यशस्वी झालो. मग निर्यातीमध्ये अपघातानंच गेलो असं म्हणायला लागेल. कृषी विभागाचा कार्यक्रम होता सातारमध्ये, हळद ह्या विषयावर होता. बरं. हळदीला GI मानांकन वगैरे. म्हणजे शेतकऱ्यांना नुसतं शेती न करता वेगवेगळे जे कार्यक्रम असतात, समजा तुमचा कार्यक्रम असेल, कृषी विभागाचा असेल, हे ऐकले पाहिजेत, बघितले पाहिजे. त्यातून नवनवीन माहिती मिळते. आणि त्यातील समजा 50-100% 1-2% केलं तरी खूप होतं. म्हणजे बरोबर आहे. मग मी त्या कार्यक्रमाला आलेलो आणि तिथं बरेच वक्ते बोलणारे होते. त्यांना फक्त 1 मिनिट मिळाला वरती स्टेजवर येऊन बोलायला. ते फक्त बोलले की तुमचं हळदीचं प्रोडक्शनचं ठीक आहे, ज्याला विकायची त्यानं माझ्याजवळ या. बर, एवढंच बोलले. आता मी ते लॉकडाऊन मध्ये विकलेलं, त्यामुळे मी बरोबर तेवढंच कॅच केलं. आणि त्या मध्यंतरीच्या काळात काय झालं, बियाणं साठवायला आम्हाला अडचण यायची. मग मला एक गोडाऊन मंजूर झालं कृषी विभागाकडनं. म्हणलं आपण असं पुण्याला जाणार आहे तर जाऊन येऊ MCCIच्या ऑफिसला, भेटून तरी येऊ काय झालं काय नाही ते. इथून पुण्याला गेलो सकाळचं, त्यांच्यापासून ते एस्टिमेट वगैरे घेतलं आणि MCCIच्या ऑफिसला गेलो. म्हणलं गेल्यानंतर मग तिथं त्यांनी मला एक्सपोर्टचं नॉलेज केलं. मला म्हणले आमचा असा असा अभ्यास दौरा एक चाललेला आहे, तुम्ही यायचा प्रयत्न करा. बर, म्हणजे तो अभ्यास दौरा अटेंड केला तुम्ही? मग आम्ही तो अभ्यास दौरा अटेंड केला आणि निर्यातीमध्ये उतरलो. बर, मग आता ह्या तुम्ही ज्या आधी विकत होता आणि आता ही निर्यात करणं, ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने फरक पडला? काय काय केलं तुम्ही निर्यातीसाठी मग वेगळं? काय होतं, आता निर्यातीसाठी वेगवेगळे कागदपत्र डॉक्युमेंट लागतात. म्हणजे आपेडाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे, फसाई लायसन पाहिजे, GST नंबर पाहिजे, कंपनी रजिस्टर पाहिजे, तुमच्या DSC पाहिजेत, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी. मग ही सगळी डॉक्युमेंट काढली. साधारणतः 40,000 रुपये खर्च येतो त्या डॉक्युमेंट काढायला, सगळं हे करा. पण जोपर्यंत तुमचं तुम्ही स्वतः मार्केट करू शकत नाही ना, तोपर्यंत यशस्वी काय म्हणजे चान्सेस खूप कमी आहेत. पण हे सगळं करून सुद्धा तुमच्या निर्यातीमध्ये जम बसला का मग? कांद्यामध्ये बसला. ऍक्च्युली काय झालं, मी ज्या वेळेस दुबईचा दौरा केला त्यावेळेस मी इथून काय ठरवलेलं की माझ्या आजूबाजूला हळद पिकते भरपूर. बरोबर. आणि तसं पण हळदीमध्ये फसवणूक खूप होते शेतकऱ्यांची. मार्चेंडे, पैसे मिळत नाही, दर कमी, गरज असते, शेतकरी कमी ह्याच्यात देऊन मोकळा होतो. आणि दुसरी गोष्ट फसवणूक पण होते. घरी व्यापारी येऊन हळद घेऊन जातात, त्याचं रेकॉर्ड काय नसतं, काय नाही, ते विकलं साध्या कागदावर लिहिलेलं असतं वजन वगैरे सगळं. त्यानं दिलं तर ठीक, नाही दिलं तर मग त्यासाठी निर्यात पाहिजेच. म्हणजे स्वतःची निर्यात किंवा स्वतःची विक्री व्यवस्था ही पाहिजे. बरोबर. मग म्हणलं ठीक आहे, मग आपण काय करू, आपण 2 वर्ष कांद्यामध्ये काम करू. बर. कांदा जर 1 टन पाठवायचा, त्यावेळेस काहीतरी 30 टन पाठवायचा आहे तर 10 रुपये दर होता. म्हणजे 3 लाखाचा कांदा झाला. आणि एखादा 2 लाख रुपये, 2-2.5 लाख रुपये खर्च, म्हणजे 5-7 लाख रुपये आपला कंटेनर जायला खर्च होईल. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. मग इकडे एवढं गुंतण्यापेक्षा ह्याच्यात करू, 2 वर्ष ह्याच्यात करू आणि मग हळदीमध्ये उतरू. त्या माझे कांद्यात उतरल्यामुळे लोकांच्या ओळखी पण झाल्या, निर्यातदारांच्या ओळखी झाल्या आणि मग मी कांद्यामध्ये चालू केलं. बर बर बर. म्हणजे तुम्ही ह्या कंपनीतर्फे आधी सोयाबीनचा प्रयोग केला, त्याच्यानंतर हळदीचा केला आणि त्याच्यानंतर कांद्याचा केला. मग आता सध्या तुमच्या कंपनीची स्थिती कशा पद्धतीने आहे नफा तोट्याच्या बाबतीत? आता काय आलं, आम्हाला कंपनीची एक स्वतःची इमारत उभी राहिली. बर. हे 35 लाखाचं गोडाऊन एक उभं राहिले स्वतःच. बरोबर. आणि त्यानंतर आमची इन्व्हेस्टमेंट आहे 10 ते 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट एक्सपोर्टमध्ये आहे तिथं. बरोबर. आणि स्पाइस बोर्ड जे आपल्या महाराष्ट्र केंद्राचं आहे मला वाटतं, त्यांच्याकडे आमचा एक प्रस्ताव आहे हळद पावडरचा. बर. तो पण विचाराधीन आहे. म्हणजे मूल्यवर्धन करायचं. म्हणजे आणि एक 12.5 लाख रुपयाचं अनुदान मिळालं. बर.
आणि स्पाइस बोर्डाचं 5 लाख रुपयाचं अनुदान मिळालं. म्हणजे 17-18 लाखाचं तर कंपनीला अनुदानच मिळालं. बर मग ह्याच्यातून उभं काय राहिलंय, गोडाऊन उभं राहिले, कंपनीचं स्वतःचं हळद पॉलिश करायचा आणि शिजवायचा कुकर आणि ड्रम आहे, जो आम्ही शेतकऱ्याला ना नफा ना तोटावरती बर ह्या पुढल्या कारण हे सीझन जे सगळे सदस्य आहेत ते ते तर शेतकरी. फायदा घेत आहेत त्याच्याशिवाय इतर ना शेतकऱ्यांना. नफा ना तोटावरती आम्ही त्यांना वापरायला देणार आहे. मग त्याच्यात एका पोत्याला 100 ते 150 रुपये घेतात, बर जे अर्ध्या तासात पॉलिश होतं. मग तो 8 ते 10 पोत्याचा ड्रम आहे. बर मग कितीही पॉलिश करा, बर ते उपलब्ध करून देता आलं आपल्याला. आणि कंपनीची तशी उलाढाल बघायला गेलं तर 80 लाखाच्या पुढे उलाढाल गेली. बर फायदा नाही म्हणत मी, पण उलाढाल तेवढी गेली. बर आता हा तर फायदा आहेच आमचा, जो 12.5 लाख अनुदान मिळाले होय होय आणि 5 म्हणजे 17-18 लाखाचा तर फायदा आहेच, की जी कंपनी शून्यातनं उभी केली. बरोबर. किंवा बँक तुम्हाला हे करत नव्हती. हा, मग सुरुवातीला ज्यावेळेस मी बँकेत गेलो तर बँक अकाउंट पण खातं पण खोलून देत नव्हतं. आता ही उलाढाल झाल्यानंतर कंपनीचे आणि बँकांचे मला फोन येतात, ऑफिशियली पत्र येतं की तुम्ही आमच्या बँकेला भेट द्या आणि तुमचं एखादा व्यवसायाच्या दृष्टीने एखादं हे करा. आम्हाला सेंट्रल बँक पाचवड त्या शाखेनं 35 लाखाचं 31 लाखाचं लोन दिलं गोडाऊन बांधायला. ते कृषी पायाभूत योजनेतनं दिलं. बर म्हणजे अशा योजना आहेत शासनाच्या, खरंच आहे. की जी 9% त्याचा व्याजदर आहे, 3% सबसिडी आहे आणि विनातारण. या सगळ्याचा अभ्यास करणं पण खूप महत्वाचं आहे, ही माहिती असणं महत्वाचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक राहणं हे फार महत्वाचं आहे, तरच त्याची प्रगती होऊ शकते. आता ही कंपनी तुम्ही अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यापासून तुमचा प्रवास सुरू झाला आहे, ते तुम्ही एका शेतकरी उत्पादक कंपनीचे आज व्यवस्थापक आहे. हा प्रवास तसं म्हटलं तर सोपा नाहीच आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत आणि त्या अडचणी पार करून तुम्ही आज यशस्वी झालेले आहात. या कंपनीची पुढची उद्दिष्ट काय आहेत, काय काय ठरवलंय अजून नियोजन? आम्ही काय केलंय की आम्ही दुबई कंट्रीला एक्सपोर्ट करतोय आता सध्याला. अजून एखादा वर्ष तर आम्ही एक्सपोर्ट मध्ये त्या काम करणार. आणि भविष्याच्या दृष्टीनं आमचं काम चालू झालंय की कसं, आता जर तुम्हाला युरोप कंट्रीला तुमचा शेतमाल वगैरे पाठवायचा आहे तर तुमचा फार्म रजिस्टर लागतो. म्हणजे तुमची ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस पाहिजे, त्याच्यात सेंद्रिय थोडक्यात. आता युरोप कंट्रीकडे जाण्याचा माझा विचार आहे, कारण सगळ्यात जास्त मागणी आणि पैसा तिकडे जास्त आहे. खरंच आहे. आता मुलाखतीच्या शेवटी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की कशा पद्धतीनं शेती ह्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे? कसं आहे माहिती आहे का, शेतीमध्ये जोपर्यंत व्यावसायिक दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत शेती यशस्वी होऊ शकत नाही. आणि शेतकऱ्याचं कसं आहे, शिक्षण कमी असल्यामुळं शेतीमध्ये की त्याला पीक फक्त हिरवगार असं सुदृढ दिसलं की शेतकरी खुश होतो. पण त्याच्यात गणित पाहिजे त्याचं, की प्रोडक्शन खर्च किती होतोय आपल्याला ना, आपल्याला पुढं मार्जिन किती मिळणार आहे, मोबदला किती मिळणार, हा दृष्टिकोन त्याच्यात आला पाहिजे. मग ठीक आहे, मग हा दृष्टिकोन जेव्हा येईल, मार्केटमध्ये मला एवढा दर मिळणार, बाजारपेठेचा अभ्यास, बाजारपेठेचा अभ्यास पाहिजे. मग काय होणार की प्रोडक्शन खर्च पण हा मला कमी कसा करता येईल याच्यावर अभ्यास पाहिजे. नक्कीच. त्यामुळं व्यावसायिक दृष्टिकोन त्या शेतीत पाहिजे ना. म्हणजे शेतकऱ्याचं कसं होतं, माल एक नंबर पिकवता येणार आणि ज्यावेळेस त्याला विकायचं आहे ना त्यावेळेस त्याला आज गडबड झालेली असते. कधी एकदाचा मी विकतोय आणि पैसे घेऊन जातोय असं होतं. बरोबर आहे. म्हणजे शेतीतलं नुसतं पिकवायचं आणि विकायचं एवढंच मर्यादित न ठेवता त्यातनं आपल्याला कशा पद्धतीनं हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकेल याचा अभ्यास केला पाहिजे, निरीक्षण तर ठेवलंच पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रयोग किंवा जास्तीत जास्त बदल करण्याची तयारी सुद्धा पाहिजे, की जी तुम्ही केली. आणि तुमचा शेतकरी ते शेतकरी कंपनीचे व्यवस्थापक अशा पद्धतीनं प्रवास यशस्वी झालाय. आणि नक्कीच आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा हा खूप प्रेरणादायी आणि खूप माहितीपर असा नक्कीच ऐकायला मिळेल. आज तुम्ही इथं आलात आणि तुमचा शेतकरी ते शेतकरी कंपनीपर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने झाला याबद्दलची माहिती दिलीत, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.